नमस्कार मित्रांनो, आपलं R2G चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तर आज मी ओल्या बोंबलाचे कालवण बनवणार आहे. हे कालवण तांदळाची भाकरी किंवा भातासोबत आपण खाऊ शकतो. तसेच रेसिपी आवडल्यास आपल्या फॅमिलीला आणि मित्रांना नक्की शेअर करा. चला तर बनवूया ओल्या बोंबलाचे कालवण. सगळ्यात अगोदर मी सगळे बोंबील एका भांड्यात काढून घेतले. बोंबील बघा एकदम असे फ्रेश आहेत. लगेच मी साफ करायला घेतले. हे बोंबील मऊ आणि लुसलुसीत असतात. ते तुम्ही चाकू किंवा हाताने सुद्धा साफ करू शकतात. मी तर चाकू आणि हाताने पण साफ करून घेतले. साफ करत असताना बोंबलाचे हे पंख आणि डोकं काढून घ्यायचे आणि पोटामध्ये घाण असते ती पण काढून घ्यायची. बोंबलाचे कालवण करायचे असेल तर तुम्ही 2 तुकडे केले तरी चालेल आणि बोंबलाची साईज मोठी असेल तर साईज प्रमाणे तुकडे करून घ्यायचे. तसे मी पण बोंबलाचे साईज नुसार 2-2 तुकडे करून घेतले. अशा प्रकारे सगळे बोंबील साफ करून कापून घेतले. आणि आपले बोंबील कापून झाल्यावर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. बघा अशा प्रकारे आपले बोंबील मस्त साफ असे धुवून झालेत. मस्त धुवून झाल्यावर मी त्याच्यात हळदी पावडर, खारट मीठ आणि लिंबू पिळून घेतले आणि चांगले असे मिक्स करून घेतले. अशा प्रकारे आपले बोंबील मस्त असे मिक्स करून झाल्यावर तसेच 5 मिनिटं मी बाजूला ठेवून दिले. त्यानंतर लगेच मी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर घेऊन मिक्सरला वाटून घेतले व लगेच भाजीसाठी एक कढई घेतली. कढई मस्त गरम झाली तसे तेल ओतून घेतले. तेल गरम झाल्यावर मी लगेच वाटलेला मसाला टाकून घेतला व मस्तपैकी परतून घेतला. थोड्या वेळात लगेच त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि चांगला असा मिक्स करून घेतला. टोमॅटो डिझॉल्व होईपर्यंत मी लगेच मसाले काढायला सुरुवात केली. एका प्लेटमध्ये हळदी पावडर, मालवणी मसाला, सिक्रेट मसाला, तसेच गरम मसाला व चवीनुसार खारट मीठ आणि लिंबू पिळून घेतला. तुम्ही लिंबूऐवजी चिंच किंवा कोकम सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे मसाले काढून झाल्यावर मी थोडंसं पाणी घालून कालवून घेतले. अशा प्रकारे आपला मसाला मस्तपैकी कालवून झाला होता. आपले मसाले रेडी करताच इकडे टोमॅटो पण मस्त शिजून डिझॉल्व झाला होता. तसे मी लगेचच त्याच्यात कालवलेले मसाले टाकून घेतले आणि मस्त असे मिक्स करून घेतले. अशा प्रकारे मसाले मिक्स करून झाल्यावर थोड्याच वेळात त्याच्यात आवश्यक तेवढे पाणी ओतून घेतले व त्याच्यात 2 उकळ्या येऊ दिल्या. 2 उकळ्या आल्यानंतर मी लगेच त्याच्यात आपले बोंबील एक एक करून हळूवारपणे सोडले व मिक्स करून घेतले. तसेच मी 2-3 मिनिटे बोंबील त्या उकळीमध्ये शिजवून घेतले. बोंबील शिजायला जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे हलक्या गॅसच्या फ्लेमवर फक्त 2 किंवा 3 मिनिटे शिजवून घ्यायचे. बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या कालवणाला मस्त उकळी फुटून आली. तसे आपले बोंबील पण शिजून रेडी झाले होते. तसं मी त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली. बोंबील शिजत असताना हळूवार आणि सावकाश परतून घ्यायचे, कारण ते मऊ असल्यामुळे त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपले बोंबील मस्तपैकी शिजून खाण्यासाठी तयार झाले. हे कालवण भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खायला छान लागते. आणि हो, आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.